तसेच दुभाजकाला काळा आणि पिवळा असे पट्टे रंगवण्याची गरज होती, परंतु तेही रंगवण्यात आलेलं नाही. अशा प्रकारची दुर्घटना मागील 2 दिवसापूर्वी या ठिकाणी घडली. पण हे दुभाजक वाहन चालकाला दिसेल अशा पद्धतीने ते तयार केलं गेलं पाहिजे. दुभाजकावर मागील 2 ते 3 महिन्यापासून अत्यंत धोकादायक असे अपघात झालेले आहेत. माझ्या मागच्या बाजूला जे आपण पाहत आहात तो हा अमरधामकडे दिल्ली गेटकडून जाणारा रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे या रस्त्याचं आणि या रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसवण्यात आलेले. तर हे जे दुभाजक आहेत हे या ठिकाणी हे दुभाजक आहेत अशा प्रकारचं कुठलेही फलक दुभाजकाच्या सुरुवातीला आणि शेवटाला या ठिकाणी लावण्यात आलेले नाही. तसेच दुभाजकाला काळा आणि पिवळा असे पट्टे रंगवण्याची गरज होती, परंतु तेही रंगवण्यात आलेलं नाही. त्यामुळं होतं आहे काय, वाहन चालक भरधाव वेगाने येतात आणि त्या दुभाजकावरती चुकून चढतात आणि त्यामुळे दुर्घटना होतात, अपघात घडतात. अशा प्रकारची दुर्घटना मागील 2 दिवसापूर्वी या ठिकाणी घडली आणि आजही सकाळी पहाटे 5:45च्या दरम्यान एक ट्रक या दुभाजकावरती चढला गेला. का आता दिल्लीगेट परिसर हा नगर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतुकीचा रोड आहे. हा दिल्लीगेट परिसरात नुकतंच सिमेंटचा रस्ता झालेला आहे आणि त्या सिमेंटच्या रस्त्यावर जे दुभाजक बसवलेलं आहे त्या दुभाजकावर मागील 2 ते 3 महिन्यापासून अत्यंत धोकादायक असे अपघात झालेले आहेत. त्यामध्ये अनेक नागरिकांचा जीव जाता वाचलेला आहे आणि आपण असं पाहतोय का हे गतिरोधक स्पीड ब्रेकर जे आपलं दुभाजक जे आहे ते नियमबाह्य पद्धतीनं आहे. त्यावर कुठल्याही प्रकारच्या काळ्या पिवळ्या अशा पट्ट्या लावलेल्या नाहीत किंवा कुठलाही येथे दुभाजक आहे असं काय म्हणतो आपण डिवायडर आहे अशा प्रकारचा बोर्ड देखील लावलेला नाही.